Okay, let's start the video. So मी ऑलरेडी एक बापीपे नावाचं फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 टेबलचं CRUD ऑपरेशन केलेलं आहे. सो मी तुम्हाला सगळ्यात पहिलं फोल्डर स्ट्रक्चर समजून सांगेन. त्याच्यानंतर आपण एक CRUD ऑपरेशन करून पाहू एक टेबलचं. So firstly, this is the node modules. Node modules मध्ये तुमचं ज्या लायब्ररीज ते इन्स्टॉल होऊन त्यांचा सगळा ते सेव्ह होतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर SRC मध्ये कंट्रोलर नावाची फाईल असते. त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली म्हणजे सर्विसेस लिहिता नाही का, म्हणजे जो MongoDB डेटा पाठवायचा आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाठवायचा आहे किंवा त्याच्यावर काही प्रोसेस करायचा आहे का आता ते नंतर तुला सांगेलच. त्याच्यानंतर युजर कार्ड कंट्रोलर, तर इथं पण तेच सर्विस क्रिएट कार्ड आणि त्याच्यानंतर गेट कार्ड बाय फेस्टिवल, नंतर गेट कार्ड बाय ID अशा म्हणजे काही सर्विसेस लिहिलेल्या आहे. तर ह्या सर्विसेस मी या कंट्रोलरमध्ये लिहू शकतो. काही पण सर्विस असू शकते. आणि आता इथं काही म्हणजे तुम्हाला वाटलं तर की याच्यामध्ये काही सर्विस ॲड करायच्या आहे तर फक्त एक म्हणजे सर्विस म्हणजे बाहेरच्या लायब्ररी यूज करून तर तो एक लायब्ररी इथं इम्पोर्ट करायची आहे. इम्पोर्ट केल्यानंतर ती तुम्ही या सर्विसमध्ये यूज करू शकता, म्हणजे डेटा प्रोसेस करू शकता वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ही DBची फाईल आहे db.ts, म्हणजे इथं डेटाबेस कॉन्फिगरेशन होते. instance.ts मध्ये सिक्वलाइजचं हे केलेलं आहे, सिक्वलाइज कॉन्फिगरेशन. सो सिक्वलाइज याच्यामुळे यूज करतात की त्याच्या मदतीने आपण जो आपले हे टेबल जे आहे म्हणजे टेबल जे क्रिएट होतात ते ऑटोमॅटिकली सिक्वलाइज सगळं म्हणजे पाहून घेतं. प्रत्येक ऑपरेशन सिक्वलाइज करतं, टेबल क्रिएट करण्याचं, टेबल अपडेट करण्याचं, टेबलमध्ये डेटा भरण्याचं सगळं काम सिक्वलाइज करतं. आपल्याला काही म्हणजे क्वेऱ्या लिहावं लागत नाही, त्याच्यामुळे आपण सिक्वलाइज करतो. पण सिक्वलाइज डायरेक्टली डेटाबेस क्रिएट करत नाही, तर ते टेबल क्रिएट करतं किंवा टेबल संगच आपण म्हणजे यूज करू शकतो. डेटाबेस आपल्याला मॅन्युअली क्रिएट करावा लागतो. त्याच्यानंतर इंटरफेसेसमध्ये आपण त्या इंटरफेसमध्ये आपण एक स्कीमा टाईप आपण एक इंटरफेस बनवतो. याच्यामध्ये तुम्ही ID म्हणजे असं काही पण स्कीमा तुम्ही टाकू शकता आणि त्याचा टाईप डिफाईन करून ठेवू शकता. आणि क्वेश्चन मार्क म्हणजे हा ऑप्शनल, तर हा स्कीमा एक ऑप्शनल स्कीमा आहे. ऑप्शनल म्हणजे याचा आपण यूज करणार आहे, पण मग ह्या गोष्टी ऑप्शनल आहे, तर तुम्ही म्हणजे याचा यूज आपण याच्यासाठी होतो की तुम्ही नंतर याच्या स्कीमा जर यूज केला तर याच्यामध्ये टाईप चेकिंग वगैरे होती आणि बऱ्याचशा गोष्टी आपण नंतर पाहूया. हे थोडं कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामुळं तुम्ही गुगलवरून अजून इन्फॉर्मेशन काढू शकता इंटरफेसविषयी, कसे इंटरफेस बनवायचे आणि इंटरफेसचा मिनिंग काय वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मॉडेल्समध्ये आपण युजर मॉडेल बनवतो, ते पण आपण स्कीमाच्या मदतीनेच बनवतो. तर मॉडेल आपण यासाठी बनवतो की आपल्याला डेटाबेसमध्ये जो की इथं खाली टेबल नेम, तर टेबलमध्ये आपल्याला कोणत्या फील्ड पाहिजे नाही का, त्यांचा डेटा टाईप काय पाहिजे, स्ट्रिंग, डेट, UID, त्यांचं परत अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यांचं मॉडेल बनवून टेबलला द्यावं लागतं स्क्वेलाइजला. तर हे सगळं आपण मॉडेल यूज केलं आहे, युजर मॉडेल बनवलं आहे, तर हे टेबलला दिलं आहे. त्याच्यानंतर प्लगिन्स म्हणजे आपले आपण काही गोष्टी कधी स्वतः स्क्रॅचपासून बनावं लागतात. म्हणजे आता हे सिम्पल प्लगिन्स एक्झाम्पल आहे. सो हे प्लगिन बनवलं होतं, तर या प्लगिनमध्ये
मी फास्टिफायचं यूज केलेलं आहे, फास्टिफाय इन्स्टन्सचा. तर हे फक्त प्लगइन बनवणं खूप सोपं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले फंक्शनचं नाव, त्याच्यानंतर या काही फील्ड राहतील ज्या तुम्हाला द्याव्या लागतात. त्याच्यानंतर तुमचं फास्टिफाय डॉट डेकोरेट फंक्शन यूज करावं लागतं. इथं तुमचं प्लगइनचं नाव काही पण असू शकतं, नाही का, मल्टिप्लिकेशन, ॲडिंग नंबर्स वगैरे वगैरे प्लगइन्स तुम्ही टाकू शकता. प्लगइन्स म्हणजे लाईक कस्टम फंक्शन्स. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा टाईप देऊ शकता की म्हणजे कसं व्हॅल्यू येणार आहे काय. त्याच्यानंतर रिटर्न आणि त्याची म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे लाईक सर्विस काय आहे का, त्याचं ऑपरेशन काय करायचं आहे, जो आपण टेस्ट देणार आहे तर त्याचं ऑपरेशन. तर मी याचा यूज करून दाखवील ह्या प्लगइनचा. तर आय थिंक एवढं प्लगइन्स म्हणजे आपण लाईक काहीतरी स्वतः बनवून ठेवतो आणि प्लगइन्स म्हणजे प्रीबिल्ट प्लगइन्स पण असतात बिल्ट इन, आणि तुम्ही स्वतः पण लाईक कस्टम प्लगइन्स पण बनवू शकता. त्याच्यानंतर राऊट्समध्ये आपण राउटिंग वगैरे लाईक म्हणजे तुमचा जो APIचा पाथ तो इथं आपण सेट करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही लोकल होस्ट समजा काही तुमचा जो पोर्ट नंबर असेल त्याच्यानंतर जर ह्या पाथवर तुम्हाला हा पाथ टाकावा लागतो आणि ह्या पाथवर जे जे फंक्शन आहे सर्विस आहे ते म्हणजे होती लाईक म्हणजे ते होतं. सो बेसिकली फास्टिफाय डॉट पोस्ट एक पाथ नेम आणि नंतर ते सर्विस काय तुम्हाला प्रोव्हाइड करायची ती. सो मला इथं क्रिएट युजर करायचं आहे, तर इथं मी क्रिएट युजर नावाची सर्विस पास केली युजरला. तर ह्या पाथ आल्यानंतर आता ही पोचची काय म्हटलं मला काही ना काही तर त्याचा डेटा पास करावाच लागेल, तेव्हा ते क्रिएट युजर सर्विस सक्सेस होईल. सो बेसिकली दिस इज राऊट्स आपण यूज करतो त्यासाठी. त्याच्यानंतर युटिलिटीमध्ये युटिलिटी पण आपण मनानंच म्हणजे लाईक कस्टम बनवतो. याच्यामध्ये आता ही एक फंक्शन आहे युटिलिटीमध्ये, जनरेट कस्टम UID. सो ही एक काय म्हणतात ना लाईक ट्रेस ID बनवली दिली याच्यात. या ट्रेस IDचा यूज करून आपण म्हणजे लाईक ट्रेस ID म्हणजे आता डेट नॉट नाव म्हणजे आत्ताचं टायमिंग च्या मदतीने एक दरवेळेस युनिक ID तयार करते ती UID म्हणतात त्याला लाईक. हां, तर याचा यूज करून एक ट्रेस ID क्रिएट केली, तर हे आपलं कस्टम फंक्शन आहे. तर याचा आपण करणार आहोत. तर ट्रेस ID इट इज अ ट्रेस ID इज म्हणजे आपण ट्रेस ID जर प्रत्येक API मध्ये यूज केला तर आपल्या सगळ्या API म्हणजे आपल्या लाईक पुढे एरर आला तर आपल्याला एक्झॅक्टली एरर सांगण्याचं काम ट्रेस ID करते. ट्रेस ID इज अ स्मार्ट वे टू हँडल एरर्स. त्याच्यानंतर app.ts इट इज अ मेन फाईल. इथं तुमचं सगळं लाईक तुमच्या फास्टिफायचं सर्व्हर बनावं लागतं. तर सर्व्हर बनावावं लागतं आणि त्याला कोणत्या तरी पोर्टवर लिसन करावं लागतं अशा पद्धतीने. आणि सध्या माझं लाईक 3000 आहे. तर हां 3000 माझं पोर्ट लिसन करतं आहे. त्याच्यानं फास्टिफाय DTS मध्ये आपण तेच मॉड्यूल डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्ये काही हे मला पण एवढं माहीत नाही, याच्याबद्दल पण गुगलवर आपण पाहावे. त्याच्यानंतर type.ts ह्या आणि ही फाईल सारखीच आहे, तुम्ही याच्यामधली लाईक एकच यूज केली पाहिजे. त्याच्यानंतर package.json मध्ये तुमच्या सगळ्या लायब्ररीज तुम्ही कोणत्या इन्स्टॉल केल्या आहेत त्या दिसतात. आणि package.json ते दिसतं, पण ते इन डिटेलमध्ये जास्त डिटेलमध्ये दिसतं का तुम्ही कोणते नोड मॉड्यूल, त्यांची वर्जन, त्यांचे रिझल्ट लाईक सगळं भेटतं. त्याच्यानंतर ts.config.json मध्ये आता या ts.config.jsonचा याचा फायदा असा आहे की तुम्ही जे कोड टाईपस्क्रिप्टमधून लिहिला तर त्याचा लाईक त्याचं कंपायलेशन किंवा हा सगळा आपला जो टाईपस्क्रिप्टचा कोड आहे तो जावास्क्रिप्टमध्ये ट्रान्सपाईल करण्यासाठी या tsconfig.json मधला कोड आपण यूज करतो. म्हणजे सगळा कोड आता सगळा टाईपस्क्रिप्टचा कोड जावास्क्रिप्टमध्ये ट्रान्सपाईल होऊन रन करण्याचं काम ही फाईल करते. सो ही फाईल सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो ओके,
वी कॅन सो सगळ्यात आपण एक क्रड ऑपरेशन बनवून बघूया. तर मला एक मी एक साधं एक्झाम्पल घेतो गुगलवरून की मी एक्झाम्पल सो एक्झाम्पल्स म्हणजे मला तसे एक्झाम्पल नाही पाहिजे, मला लाईक कोण राहिले मला काय. सो चला एक लाईक गेमरचा गेमरचा डेटा आपण डी पीला सेव्ह करूया. सो सगळ्यात पहिलं आपल्याला सगळ्यात पहिले इंटरफेस आपल्याला बनावं लागेल. गेमर डॉट इंटरफेस डॉट टी एस. सो याच्यामध्ये आपल्याला एक इंटरफेस म्हणून त्याला एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट इंटरफेस गेमर आणि तर याच्यामध्ये त्याची गेमरची आय डी आपल्याला स्टोअर करायची, ती स्ट्रिंगमध्ये राहणार आहे यू आय डी म्हणून. त्याच्यानंतर गेमर आय डी ही पण स्ट्रिंगमध्येच राहणार आहे. त्याच्यानंतर गेमर लेवल ही गेमर डेस्क टाकूया, हे पण स्ट्रिंगमध्येच राहणार आहे. आता गेमर इन्व्हेंटरी किंवा गेमर प्रो असं टाकूया आणि त्याला व्हॅल्यू देऊ बुलियन. म्हणजे सध्या एवढंच खूप झालं. त्याच्यानंतर आता इंटरफेस तयार झालेला आहे आणि आता आपल्याला मॉडेल बनायचं आहे. मॉडेलसाठी गेमर मॉडेल डॉट टी एस. सो आपल्याला मॉडेल बनवायसाठी डेटा टाईप आणि मॉडेल. डेटा टाईप आणि मॉडेलचा यूज करायचा आहे. सो अजून आपल्याला सिक्वलाइज आपल्याला सिक्वलाइज पण इम्पोर्ट करायचा आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला एक मॉडेल बनवून घ्यायचं आहे. क्लास गेमर मॉडेल एक्सटेंड्स मॉडेल. सो जे आपण गेमर मॉडेल आहे तर ते एक्सटेंड करणार आहे क्लास गेमर मॉडेलला. म्हणजे मॉडेल लाईक आपण म्हणजे हे जे मॉडेल आहे तर हे बनवतं आहे तर त्याचं नाव देतं होतं क्लास ॲज अ गेमर मॉडेल. सो आपण गेमर मॉडेल एक्सपोर्ट करू शकतो. डायरेक्ट मॉडेल दिलं तर ते व्हॅलिड नाही राहणार, आपल्याला काहीतरी क्लास बनवून पास करावं लागेल. त्याच्यामुळे आपण पास केलं आहे. सो ठीक आहे. सो त्याच्यानंतर इथं मला आय डी ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये इन केस इन फ्युचर जर आय डी लाईक नंबरमध्ये येणार असेल. आता सध्या मी इंटरफेसमध्ये स्ट्रिंग केलेलं आहे, पण मग मला इन फ्युचर जर आय डी चुकून डायरेक्ट इंटिजरमध्ये यायला लागली तर मला काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यामुळे आपण असे एनी पास करू शकतो, म्हणजे आय डी कोणत्याही याच्यात येऊ शकते. त्याच्यानंतर गेमर मॉडेल डॉट इनिट आणि मग व्हॉट इज रॉंग. नो नथिंग रॉंग. त्याच्यानंतर आय डी डेटा टाइप्स आणि
सध्या आपण स्ट्रिंग ठेवणार. ओके, सध्या UUID राहणार आहे. त्याच्यानंतर ओके, सगळं माझं चुकलं आहे, 1 मिनिट. सो ओके, असं आहे. डेटा टाइप्स, इट इज रॉंग. ओके, टाइप डेटा टाइप UUID डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली असेल. ओके, डिफॉल्ट व्हॅल्यू डेटा टाइप्स UUID. ओके, आपल्याला UUID 4 पास करायचं आहे. त्याच्यानंतर प्रायमरी की, हां, तर आपल्याला त्याला प्रायमरी की ट्रू करायचं आहे. सो बेसिकली काय होईल की जो ID आहे तो डायरेक्टली ॲज अ UUID, लाईक डिफॉल्ट व्हॅल्यू अगोदर UUID 4 दिली तर डायरेक्टली ते डिफॉल्टली क्रिएट होईल. UUID डिफॉल्टली क्रिएट होईल, आपल्याला क्रिएट करायची गरज नाही. सो या, आणि हा इथं एरर दिसत असेल तर हा एरर नाही आहे. तर आपल्याला खाली सिक्वलायझर टेबल ते पास करायचं आहे, तर ते केल्यानंतर हा इनिटचा एरर निघून जाईल. सो हां, सो सेकंड थिंग इज आपलं 1 मिनिट आपण आपला गेमर इंटरफेस कॉपी करून घेऊ, म्हणजे आपल्याला पटकन टाईप करता येईल. सो 2 मिनिटासाठी मी इथं घेतो. ओके, त्याच्यानंतर काय आहे, गेमर ID. ओके, टाइप डेटा टाइप्स स्ट्रिंग राहणार आहे. त्याच्यानंतर गेमर डेस्क डेटा टाइप्स स्ट्रिंग राहणार आहे. गेमर प्रो, आता इथं सॉरी, हे काय लिहिलं मी, सॉरी. ओके, सो अलोनल इथं आपलं फॉल्स करायचं आहे. सो हां, सो मी काय केलं, टाईप डेटा टाईप स्ट्रिंग दिली अलोनल फॉल्स म्हणजे डेटाबेसमध्ये तुम्ही लाईक नल व्हॅल्यू टाकू शकत नाही. आणि जर मी जर ट्रू केलं तर याचा अर्थ असा आहे की डेटाबेसमध्ये आता मी नल व्हॅल्यू पास करू शकतो, म्हणजे जाताना नल व्हॅल्यू जाऊ शकते. पण मग जर फॉल्स केल्यानंतर मी नल व्हॅल्यू पाठवू शकत नाही. जर कदाचित मी जर नल व्हॅल्यू पाठवली तर मला एरर येतील. सो बेसिकली आय कॅन्ट सेंड द नल व्हॅल्यू. सो गेमर ID गेमर डेस्क डेटा टाइप्स स्ट्रिंग, त्याच्यानंतर अलो नल. आपल्याला याला पण नल, म्हणजे आपल्याला नल डेटा नको आहे, डेटाबेसमध्ये नल डेटा नको आहे, त्याच्यामुळे आपण नल पास करतोय. त्याच्यानंतर गेमर प्रो, तर आता गेमर प्रोच्या ठिकाणी आपल्याला लाईक टाईपमध्ये आपल्याला डेटा टाईप्समध्ये बुलियन पास करावं लागेल, कारण आपल्याला बुलियन पास करेल. आणि अलो नल इथं सुद्धा आपण फॉल्स ठेवणार आहे, कारण आपल्याला नल व्हॅल्यू नको आहे, आपल्याला एकही नल व्हॅल्यू नको आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर ओके, सो ओके, तर याच्यानंतर आपल्याला इथं सिक्वलाइज पास करून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर टेबल नेम पास करायचं आहे, आणि टेबल नेम मी ठेवेल गेमर. सो बेसिकली आता आपलं इनिटचं एरर गेलेलं आहे आणि मॉडेल तयार झाले आहे. तर आपल्याला शेवटी जे मॉडेल तयार केलं आहे ते आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट डिफॉल्ट गेमर मॉडेल, आय होप असंच. ओके, सो हे सगळं आपण मॉडेल तयार केलं आहे. सो मॉडेलची खूप प्रॅक्टिस करायची आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल बनवून पाहायचे आहे. तर इथं मी स्ट्रिंग आणि बुलियनचा डेटा ठेवलेला आहे, पण तुम्ही इंटेजर, परत डेट,
किंवा कॅर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा डेटा स्टोअर करून बघू शकता. सो मॉडेल तयार आहे. आता आपण मॉडेलच्या मदतीने सर्व्हिस तयार करू शकतो कंट्रोलरमध्ये. आणि तुम्ही कोणत्या पण म्हणजे आता मला सध्या गेमर स्टोअर करायची एक सर्व्हिस बनवायची आहे, तर ती मी आता बनवायला चालू करतो. सर सगळ्यात पहिलं गेमर डॉट कंट्रोलर .ts नावाची फाईल तयार केली आहे. त्याच्यानंतर तर हे फास्टिफाय इम्पोर्ट करावे लागेल. त्याच्यानंतर मला गेमर मॉडेल इम्पोर्ट करावं लागेल. नंतर मला गेमर इंटरफेस इम्पोर्ट करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मला ही जी आपण ट्रेस आय डी रँडमली जनरेट करत आहोत ती मला इम्पोर्ट करावं लागेल. तर ह्या 4 फायली मला इम्पोर्ट करायच्या आहे. तर इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट फास्टिफाय रिक्वेस्ट फास्टिफाय रिप्लाय. नंतर इम्पोर्ट गेमर मॉडेल इम्पोर्ट करायचं. त्याच्यानंतर इम्पोर्ट गेमर गेमर इंटरफेस मी एक्सपोर्ट केलं आहे का नाही ते बघूया. तर हां, तर मी केलेलं आहे, पण मी नाव चुकीचं दिलेलं आहे. मला नाव असं दिले पाहिजे गेमर इंटरफेस. सो आय कॅन इम्पोर्ट इट. यस गेमर हां, आता आम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर इम्पोर्ट जनरेट कस्टम UID आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. एवढ्या 4 फायली इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्ही सर्व्हिस बनवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला एक सिंपल एक्सपोर्ट कॉन्स्ट. आता मी एक ॲरे म्हणजे एक्सपोर्ट हे एक्सपोर्ट खालून पण करू शकतो नाही का, एक्सपोर्ट डिफॉल्ट म्हणून. पण मला सध्या एक्सपोर्ट इथूनच करून टाकायचं आहे. मला तीनदा एक्सपोर्ट नाही लिहित बसायचं आहे. डायरेक्ट मी एक्सपोर्ट करू राहिलो फंक्शनला. एक्सपोर्ट कॉस्ट क्रिएट 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 गेमर राईट क्रिएट गेमर. सो मी एक गेमर क्रिएट करून डेटाबेसला सेव्ह करणार आहे. किंवा मी असं पण करू शकतो ना, सेव्ह गेमर. तर असं करणार आहे सेव्ह गेमर. तर त्याच्यानंतर आपल्याला तो फंक्शनला आपली असिंक बनवायचा आहे. असिंक म्हणजे असिंक्रोनस. सो आपण या पूर्ण फंक्शन असिंक्रोनस होऊन जाईल असिंक पास केल्यानंतर. असिंक पास केल्यानंतर आपल्याला जिथं आपले लाईक डेटा सेविंग और डेटा फेचिंग असं काही होणार आहे तिथं आपल्याला अवेट यूज करायचा आहे. सो सध्या असिंक यूज केला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला तर इथं आपल्याला रिक्वेस्टमध्ये आपल्याला असं रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स डिफाईन करून घ्यायचा आहे. नॉट रिस्पॉन्स, रिप्लाय, फास्टिफाय रिप्लाय राईट. सो त्याच्यानंतर आपल्याला याला ॲरो फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो बेसिकली आपण एक सर्व्हिस क्रिएट करायला चालू करणार आहोत. सो त्याच्यानंतर कॉन्स्ट. आता मला कॉन्स्टमध्ये कोणता डेटा पाहिजे, तर मला पाहिजे गेमर यस म्हणजे मला गेमर मॉडेलचा एक हे बनवायचा आहे. सो यस सो मला तर त्याला असं रिक्वेस्ट मला एक कॉन्स्ट क्रिएट क्रिएट गेमर घ्यावं लागेल. नंतर त्याला रिक्वेस्ट बॉडी ॲज गेमर इंटरफेस. सो तर मला त्याला इंटरफेस ॲज द्यावं लागेल. त्याच्यानंतर ट्रेस ID जनरेट करावं लागेल आणि मग खाली त्या डेटा एक्स्ट्रॅक्ट करून घ्यावा लागेल. आणि मग त्याच्यामध्ये जर काही एक्स्ट्रा फील्ड मला टाकायचं असेल, जसं की ह्या इज अनेबल वगैरे आहे, तर ह्या सध्या मी यूज केलेल्या नाही. मी या दुसऱ्या तुम्हाला दाखवू शकतो. तर कुठे गेलं माझं युजर मॉडेल. तर इथं मी इज अनेबल्ड वगैरे अशा फील्ड ॲड केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं मला तिथं ते टाकावं लागलं. मला म्हणजे डायरेक्ट जातानाच नाही का ट्रू होऊन जावा म्हणून टाकावं लागलं. सो तुम्ही टाकू शकता. सध्या मला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यावं लागेल आणि मग ट्राय कॅचमध्ये मी क्रिएट करून म्हणजे ट्राय कॅचमध्ये मी इथं अवेट यूज करून इथं युजर म्हणजे मॉडेलच्या मदतीनं क्रिएट करेल डेटा. त्याच्यानंतर त्याचा रिप्लाय वगैरे पाठवेल
आणि एक गोष्ट नोटीस केली असेल की ट्रेस आय डी पण मी दरवेळेस यूज करतोय. म्हणजे दरवेळेस आता इथं एक ट्रेस आय डी एकदा मी हे केली, म्हणजे काय म्हणतात जनरेट केली, त्याच्यानंतर API मध्ये त्याला टाकली आहे. म्हणजे मला API मध्ये प्रत्येक API मध्ये ट्रेस आय डी पास होणारे दिसणार आहे आणि एरर आल्यानंतर त्याच ट्रेस आय डीच्या मदतीनं मला एरर सुद्धा दिसणार आहे. सो बेसिकली मला ट्राय कॅचमध्ये असे लाईक द रिप्लाय म्हणजे स्टेटस पाठवायचं, जर युजर सक्सेसफुली क्रिएट झाला तर मला रिस्पॉन्स पाठवायचा आहे. सो मी हा गेमरसाठी यूज करणार आहे. त्याच्यानंतर कॅच पण असं मला पाठवायचं आहे की काही जर प्रॉब्लेम आला तर सॉल्व करू शकतो. सो लेट्स गो. तर सगळ्यात पहिलं मला कॉन्स्ट गेमर डेटा नावाचं एक मी बनवलं आहे. त्याच्यानंतर मला काय करायचं, रिक्वेस्ट बॉडी किंवा मी असं याच्यामुळे करतोय कारण मला ते जो गेमर डेटा आहे तो रिक्वेस्ट बॉडीमधून भेटणार आहे आणि रिक्वेस्ट बॉडी म्हणजेच आपलं गेमर मॉडेल. सो बेसिकली असंच आहे. तर त्याच्यानंतर गेमर इंटरफेस आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला तो डेटा एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे स्प्रेड ऑपरेटरच्या मदतीनं. सो त्यात कॉन्स्ट पाहून घ्यायला मी यस. सो त्याला पण आपल्याला स्टोअर करावं लागेल गेमर डेटा. सो मी याला स्प्रेड करून घेतला आहे. त्याच्यानंतर आता मला ट्राय कॅच इम्प्लिमेंट करायचा आहे. सो मला ट्राय कॅच एरर हँडलिंगसाठी यूज करतात. त्याच्यानंतर आता मी डायरेक्टली कॉन्स्ट माय गेमर, मी दरवेळेस प्रत्येक वेगवेगळं व्हेरिएबल यूज करतोय, वेगवेगळं व्हेरिएबल नेम यूज करतोय. तुम्ही पण वेगवेगळं व्हेरिएबल नेम यूज केलं पाहिजे. सो त्याच्यानंतर